साहेब, कसं बी करून मला पक्कं घर बांधायचं होतं. तेच माझं स्वप्न होतं. आपल्या कुटुंबानं पक्क्या घरात राहावं. यासाठीच मी सरकारची सबसिडी घेतली आणि काम चालू केलं. पण कॉन्ट्रॅक्टरने मला फसवलं. अर्धं काम झाल्यावर अजून पैशाची मागणी करायला लागला. आता मला सांगा, पैसे आणणार कुठून? आणि आणले तर ते फेडायचे कसे? त्याला लई विनंती केली, हातापाया जोडलो, तो ऐकायलाच कबूल नाही. काय करावं तेच कळत नाही. आगीतून फुफट्यात पडल्यासारखं झालं. त्यात यंदा पाऊस पडलाच नाही. पाऊस नाही तर शेती नाही. शेती नाही तर माल विकणार कसा? साहेब, तुम्हीच काय ते कॉन्ट्रॅक्टरला समजावून सांगा. हवं तर काय 5-10 हजार रुपये अजून टाकायला तयार आहे मी. पण त्याने माझं काम थांबवलं साहेब. साहेब बघा, तुम्ही आपल्या गावचे कार्यकर्ते आहात, नगरसेवक आहात. तुम्हीच काहीतरी करू शकता. खूप आशेने आलो तुमच्याकडे साहेब. साहेब, माझ्यावर आत्महत्या करायची वेळ येईल साहेब. बघा, जरा विचार करा. येतो साहेब.